नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. सुधारित पेन्शन योजना व आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी शासकीय व निमशासकीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर उतरले असून याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होताना पाहायला मिळत आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील विविध 52हून अधिक संघटना सहभागी झाल्या असून अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत. तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे शिक्षक हे 23 तारखेपासून या संपात सहभागी होणार असून धुळे शहरातील कल्याण भवन येथे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. आज सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं राज्यव्यापी बेमुदत संपाला आजपासून सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यातले सर्व सरकारी कर्मचारी, माध्यमिक, प्राथमिक शिक्षक या संपात सहभागी आहेत. प्राथमिक आणि माध्यमिकच्या शाळांचा प्रॉब्लेम असल्यामुळे 23पासून या संपाला ते जोडले जाणार आहे. मात्र जे कामावर नाहीत ते सगळे कर्मचारी या ठिकाणी आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्तीच्या 57 संवर्ग संघटनांच्या सर्व कर्मचारी या संपात सहभागी आहेत. अत्यावश्यक सेवेतल्या फक्त ICUमध्ये असलेल्या नर्सिंग स्टाफ कामावर आहेत. बाकीच्या सगळ्या प्रशासकीय सेवा आज पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. सगळे सरकारी विभागामधील सरकारी कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी आज या निमित्तानं जो ठिय्या आंदोलन ह्या कल्याण भवन इथून सुरुवात केलेली आहे. ह्या कल्याण भवनापासून आता बेमुदत संप होईपर्यंत हा ठिय्या आंदोलन चालू राहील आणि 23 तारखेला आम्ही भव्य मोर्चाचं नियोजन जेल रोडवर क्युमेंट क्लब येथे नेणार आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.